विक्रम, तू आता कोणतीही चिंता करू नकोस। आता इथून पुढे सगळं सुरळीत होईल, त्यामुळे तू निश्चिंत राहा। तुझी आई म्हणते ते अगदी बरोबर आहे। तू आता तुझा राज्यकारभार आणि भविष्यात होणाऱ्या तुझ्या विवाहाबद्दल विचार करायला हवास। येत्या काळात तुझी अर्धांगिनी आपल्या राज्यात नांदण्यासाठी येईल। तिच्या इच्छा, अपेक्षा, तिच्या आवडीनिवडी या बाबतीत तू विचार करावास असं आमची अपेक्षा आहे। याबद्दल आपण नंतर बोलूया, त्यासाठी वेळ आहे। पण सध्या माझ्या समोर असलेल्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत। आता तुला कसले प्रश्न पडलेत विक्रम? ते मी आत्ता तुम्हाला सांगू शकत नाही। त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मला वनात जावं लागेल। म्हणजे तू पुन्हा त्या वेताळाला भेटायला जाणार आहेस? हो, मला जे प्रश्न पडले आहेत त्याची उत्तरं मला त्याच्याकडूनच मिळू शकतात। हे बघ विक्रमा, तुला जे काही प्रश्न पडले आहेत त्याची उत्तरं तू राजपुरोहित यांच्याकडनं जाणून घेऊ शकतोस। मग तुला वनात जाऊन त्या वेताळाला भेटायची गरज काय आहे? माते, प्रत्येकाची आपापली बलस्थाने असतात। राजपुरोहितांना जे येतं किंवा त्यांना जे माहीत आहे ते कदाचित वेताळाला माहीत नसेल, आणि वेताळाला जी माहिती आहे ती कदाचित राजपुरोहित मला सांगू शकणार नाहीत। त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मला वेताळाकडे जावं लागेल। तोच त्या प्रश्नाची उत्तरे मला देऊ शकतो। कृपया मला अडवू नये। थांबा प्रधानजी। प्रधानजी, तुम्ही विक्रमासोबत जाता आहात। हा विक्रम वेताळासोबत असला की आम्हाला त्याची चिंताच वाटते। तुम्ही तिथे आहात तर त्याच्यावर लक्ष ठेवून राहा। अचानक कुठलीही संकटाची परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही त्याच्या सोबत असणं गरजेचं आहे। जशी आज्ञा महाराज, मी महाराजांच्या सोबत नेहमीच आहे। महाराजांना स्वतःहून कोणत्या संकटाला सामोरे जावे लागणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईन। आपण निश्चिंत राहा। अहो, मला विक्रमाची काळजी आहे। त्याचं आणि त्या वेताळाचं भेटणं कधी थांबणार आहे? आणि किती दिवस, अजून किती दिवस हे असं चालणार आहे? विक्रमा, तू मला परत पकडलास। मी तुला एक प्रश्न विचारतो, जर तू त्याचं उत्तर बरोबर दिलंस तर मी तुझ्यासोबत येईन, नाहीतर मी तुला सोडून निघून जाईन। मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देईन। आधी माझा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर दे। पण प्रश्न विचारण्याचं काम माझं आहे आणि उत्तर देण्याचं तुझं। पण तू आज हे असं उलट का करतोस विक्रमा? आपल्यात तर असं ठरलेलं आहे की मी प्रश्न विचारणार आहे आणि तू उत्तर देणार, आणि जर तू उत्तर देऊ शकला नाहीस तर मी निघून जाणार। हे बघ वेताळ, मी तुला प्रश्न विचारला आणि तू त्याचे उत्तर दिलेस तर तुला मुक्त होण्याची संधी आहे। तू याचा एकदा विचार कर।
ठीक आहे, विचार तू प्रश्न, मी देतो उत्तर. कारण सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडेच आहे. हे बघ वेताळ, उज्जैन नगरीत जो अश्वमेध यज्ञ होणार होता त्यासाठी वापरण्यात येणारा अश्व आजारी पडला. तो कशामुळे? या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. त्या अश्वाला एका दिव्य शक्तीने आज्ञा दिली आहे, त्यामुळे तो आजारी पडला. कुठली दिव्य शक्ती? हे बघ विक्रमा, मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्याचं बंधन माझ्यावर नाहीये. मी फक्त त्यातलं मर्म सांगण्याचं काम तुला केलेलं आहे. वेताळ, तो अश्व मला अत्यंत प्रिय आहे. त्याचे नाव मणी आहे. आता तू सांग, त्याला वाचवण्यासाठी मी काय करू? तुला याच्यावर उत्तर हवं असेल तर तू शनिदेवांना शरण जा, त्यांना प्रार्थना कर. हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतील आणि तुला या संकटातून बाहेरही काढतील. माझ्या उज्जैन नगरीत आई तुळजाभवानी माता माझ्या राजवाड्यासमोर प्रतिष्ठापित झाली आहे. त्याचबरोबर महंकाळ माझ्या नगरीत आहेत. मग मला सांग, त्यांना सोडून तू शनिदेवांची उपासना करण्यासाठी मला का सांगतो आहेस? तुझ्या डोळ्यांना दिसणार नाही की या मागचे प्रयोजन काय आहे, आणि ते मला दिसते आहे. आणि ते जर मी तुला सांगितले तर मग अवघड आहे. त्या मागचं प्रयोजन मी या क्षणी सांगू शकत नाही. मी फक्त तुला हे सांगू शकतो, तू कुठल्या तरी मोठ्या चक्रव्यूहात अडकून जाशील आणि त्यातून तुझी सुटका होणार नाही. त्यामुळे तू याच्यापासून दूर राहा. तुझ्याकडे सगळे साम्राज्य आहे. कुठल्याही मोहात तू पडणार नाहीस याची काळजी घे, म्हणजे यातून तुझी सुटका होईल. तो जो वैद्य आला आहे तो तामलिंदापूरहून शिफारस घेऊन आला आहे. याचाच अर्थ तो राजा चंद्रसेन यांच्या राज्यातला वैद्य आहे. अहो, आपण त्यांना भेटीचा संदेश पाठवला होता. त्यावर त्यांचं उत्तर येणं अपेक्षित होतं. आपण पाठवलेल्या संदेशावर त्यांचं उत्तर आलेलंच नाहीये. होय, अगदी खरं आहे तुझं. त्यांचे उत्तर येणे अपेक्षित होते. मला एक वेगळीच चिंता सतावते आहे. कसली चिंता? ती म्हणजे आपला अश्व आजारी पडणं हा अशुभ संकेत तर नसेल ना? काहीही सांगता येणे शक्य नाही. बघूया नियतीने काय लिहून ठेवलंय. विक्रमच्या विवाहात आता कोणत्याही अडचणी यायला नकोत. सारे काही निर्विघ्नपणे पार पाडावे. शुभम भवतु. राजन, आपण आम्हाला बोलवलं? होय राजगुरु. विक्रमादित्य यांनी भेटीची तिथी ठरवली आहे. त्या संदर्भात बोलायचं होतं. आता आपण पुढे काय करावं? विक्रमादित्य यांच्याकडून अथवा त्यांच्या प्रधानांकडून या संदर्भात पुढे काही संदेश आला आहे का? नाही, तसा काही संदेश आला नाही. उलट आपल्या गुप्तचरांकडून जी माहिती येते ती माहिती जरा संभ्रमात टाकणारी आहे. कोणती माहिती?
राज्यामध्ये काहीतरी अस्वस्थता आहे, पण ती कशामुळे आहे हे अजून गुप्तचरांकडून कळालं नाही. पण विवाह करण्यापूर्वी राजा विक्रमादित्य दुसऱ्या गोष्टींना प्राधान्य देत आहेत. आता अशा वेळी त्यांच्या या संदेशावर मी विश्वास तरी कसा ठेवायचा? ते सम्राट आहेत, पण मी सुद्धा या राज्याचा राजा आहे. आपण तरी किती वेळ प्रतीक्षा करायची? गुरुवर्य, मी यांना सांगते आहे की आपण संयम ठेवायला हवा, पण हे माझं ऐकतच नाहीत. आपण वधूपिता आहात. असलं म्हणून काय झालं? माझ्या मुलीचा विवाह कसा करायचा हे मला कोणी समजावू नये. प्रधानजी, प्रणाम महाराज. तुम्ही इथे काय करताय? महाराज, मी आपलीच प्रतीक्षा करत होतो. वनातून यायला आपल्याला विलंब झाला. हो, विलंब झाला खरा. वनातून आल्यानंतर मी स्नानास गेलो होतो. माझ्या डोक्यात सध्या आपल्या अश्वाचेच विचार घोळत आहेत, आणि तेवढ्यात तुम्ही दिसला. महाराज, मी त्या वैद्याला आपला अश्व लांबूनच दाखवला आहे. मग काय अनुमान काढला त्याने? महाराज, त्याचे म्हणणे असे आहे की उद्या सूर्योदय आधी तो याला त्याच्या यातनेतून मुक्त करेल. आपण निश्चिंत राहा. प्रधानजी, तुम्ही अत्यंत आनंदाची बातमी दिलीत. तो वैद्य अगदी देवाप्रमाणे धावून आला आपल्यासाठी. विवाहाचा प्रस्ताव आधी आपण पाठवला आहे, त्यामुळे आपण थोडं त्यांच्या कलेनेही घ्यावे. अगं पण शांत व्हा राजन. मी माझ्या बुद्धिमत्तेनुसार या सगळ्याचा विचार केला आहे. मी आपणाला माझे तटस्थ आकलन सांगू इच्छितो. स्पष्टपणे जे खरे चित्र आहे ते समोर ठेवू इच्छितो. राजा विक्रमादित्य यांची पत्रिका माझ्याकडे नाही, पण पद्मसेनेची पत्रिका माझ्याकडे आहे. त्यावरून तरी मला असे दिसते आहे की तिच्या भाग्यात राजा विक्रमादित्य यांच्याशी विवाह योग आहे. पण तो विवाह जुळवण्यात प्रचंड अडचणी येणार आहे. तो तात्काळ होणार नाही. अनेक संकट त्यामध्ये येणार आहे. असा किती काळ लागू शकतो या गोष्टीला? ठामपणे त्या काळाची गणती करणं थोडेसे अवघड आहे. पण शनिदेवांची अवकृपा अशीच राहिली तर या लग्नाला 7.5 वर्ष लागू शकतात. कारण शनिदेवांची अवकृपा, ज्याला आपण 7.5 म्हणतो, त्याचा काळ हा एवढाच असतो. हा काळ तुम्ही थांबवू शकणार आहात का? नाही, अजिबात नाही. इतके वर्ष मी प्रतीक्षा करणार नाही. मग आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. एकतर प्रतीक्षा करा अथवा आपला स्पष्ट नकार त्यांना कळवा. विक्रमादित्य यांची इच्छा नाहीये का? आहे, पण मला असे दिसत आहे की भविष्यात ते फार मोठ्या संकटात सापडणार आहे. त्यांच्या दृष्टीने सध्या विवाह या गोष्टीला ते प्राधान्य देऊ शकत नाही. ते याविषयी काही ठरवू शकत नाही. शनिदेवांची त्यांच्यावर अवकृपा आहे आणि ती कृपा होणं सोपं नाही. होत्याचं नव्हतं होऊ शकतं. ठीक आहे राजगुरु, मग आपण आपला निर्णय घेण्यास समर्थ आहोत. काय निर्णय घेणार आहात तुम्ही? पद्मसेनेला काय सांगायचंय हे मी ठरवलं आहे. मी एक संदेश पाठवतो
राजा विक्रमादित्याला. अमुक एका तिथीपर्यंत जर त्यांनी निर्णय घेतला नाही तर आम्ही पद्मसेनेचा विवाह दुसऱ्या राज्याशी ठरवू. पण हा संदेश सौम्य भाषेत असावा. आपले राजकीय हितसंबंध याला बाधा येणार नाही असा असावा. होय, त्याची दक्षता घेतली जाईल. मी प्रधानजींना मायना लिहायला सांगतो. विक्रमा, मी आता तुझ्या राशीत प्रवेश केला आहे. इथून पुढील काळात तुझी खरी कसोटी लागणार आहे. मी पदोपदी तुझी परीक्षा घेणार आहे. त्यासाठी तू तयार राहा. आपली भेट होईल ना? मी मनोमनी आपल्याला माझे पती मानले आहे. जशी मला आपल्याला भेटण्याची उत्सुकता आहे तशी तुम्हालाही असेल ना? मला माहित आहे की आपणही उत्सुक असणार मला भेटण्यासाठी. मी तुझे चित्र पाहिले. अत्यंत सुंदर आहेस तू. अगदी या चंद्राप्रमाणे. माझ्या मनात तुला भेटण्याची आतुरता आहे आणि तुलाही ती असेल याची खात्री आहे. पण खरे सांगायचे म्हणजे माझ्या आयुष्यात जे घडते आहे, ज्या अडचणी आहेत त्या मी तुला सांगू शकत नाही. आपल्या भेटीची तिथी निश्चित झाली आहे. या सगळ्या अडचणी नक्कीच सुटतील आणि आपली भेट होईल अशी आशा माझ्या मनात आहे. जशी माझ्या मनात तुला भेटायची ओढ आहे तशी तुझ्या मनातही असेल. लवकरच आपली भेट होईल. हे बघ मणी, मी तुला तुझ्या सर्व यातनांमधून मुक्त करण्यासाठी आलो आहे. मला कळले आहे की तुला किती यातना होत आहेत. जन्म मृत्यूचा खेळ हा सुरूच असतो. या सृष्टीतील प्रत्येक जीवाला असंख्य योनीतून जन्म घ्यावा लागतो. तू हे अश्व शरीर सोडून पुढचा जन्म घेशील. तुझा मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा होईल. ब्रह्म मुहूर्ताची मी वाट पाहतो आहे आणि तो आता झालेला आहे. आता मी तुला या सर्व यातनांतून मुक्त करणार.